नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेची तुमची जी केवायसी आहे ती केवायसी तुमची झालेली आहे का नाही ते कसं पाहायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तुमची जर केवायसी झालेली नसेल तर अगदी घरी बसून मोबाईलवरती केवायसी कशी पूर्ण करायची आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा। आणि त्यापूर्वी मित्रांनो, या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर किटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट जे आहेत त्या अपडेट इथं भेटून जातील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउझर आहे ते क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये PM किसान असं टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहिली जी लिंक येते यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचं पेज इथं तुम्हाला ओपन झालेलं दिसेल। यामध्ये E-KYC नावाचा हा जो ऑप्शन दिसतोय, या E-KYC नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला इथं या ठिकाणी क्लिक करायचं आहे। E-KYC ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे जाऊन या पेजवरती तुम्ही याल। या पेजवरती या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे आणि पुढे या ठिकाणी सर्च करून घ्यायचा आहे। जर मित्रांनो तुम्हाला जर का असा मेसेज येत असेल E-KYC इज ऑलरेडी डन, तर तुमची PM किसान सन्मान निधी योजनेची जी KYC आहे ती KYC पूर्ण झाली आहे। आणि जर एखाद्याची जर KYC झालेली नसेल तर ती जी KYC आहे ती KYC कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये आता पाहूयात। आणि जर मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर आणि सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर जर मागत असेल तर मित्रांनो ते समजून घ्यायचं आहे की तुमची KYC पेंडिंग आहे, तुमची KYC पूर्ण झालेली नाही, तुम्हाला KYC करून घ्यायची आहे। आता ती कशी करायची आपण इथं पाहू। इथं आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जो आलेला OTP आहे तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सबमिट OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक दुसरा OTP इथं जाईल। तो जो OTP आहे दुसरा तो OTP इथं आधार रजिस्टर्ड मोबाईल OTP हा जो ऑप्शन दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल की E-KYC हॅज बीन डन सक्सेसफुली। तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।